नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण CSR म्हणजे गव्हर्नमेंट एफर्ट फॉर स्किल डेव्हलपमेंट या युनिट मधला शेवटचा पार्ट बघणार आहोत. त्याच्या अगोदर मी 3 पार्ट मध्ये बाकीचं युनिट कव्हर केलेलं आहे, तर ते 3 पार्ट सुद्धा आपण बघू शकता. आणि तसेच ITI प्रिन्सिपल गट ब या जे काही 20 युनिट दिलेले आहे त्या युनिटवर माझे भरपूर लेक्चर प्लेलिस्ट मध्ये आहेत. आपण जाऊन त्याचा ऍडव्हान्टेज घेऊ शकता. तर आता जर चांगले लेक्चर वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करू शकता. आता कुठलाही वेळ वाया घालवता लगेच आपण सेशनला सुरुवात करू. त्याच्यामध्ये CSR कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी हा एक बीट दिलेला आहे. याच्यावर बऱ्याचदा क्वेश्चन येतो किंवा क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहेत. तर आता पहिले आपण बघू की CSR म्हणजे काय. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी किंवा कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी मीन्स द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द कंपनीज टू कंट्रीब्यूट टू द सोशल वेलफेअर अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट. म्हणजे कंपनीला नुसतं नफा ओरिएंटेड न होता तर त्यांनी काय करायला पाहिजे की सोशल वेलफेअर, सामाजिक सुस्थिती आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे शाश्वत विकास या अँगलनं सुद्धा काम केलं पाहिजे. त्यासाठी ही कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी नावाची कन्सेप्ट आलेली आहे. CSR means that companies should not only focus on the profit but also help society and protect the environment. नुसतं नफा न कमावता त्यांनी जे काही सोशल डेव्हलपमेंट, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, सोशल वेलफेअर किंवा एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन या दृष्टिकोनातून सुद्धा त्यांनी काम करणं अपेक्षित आहे. तर हा म्हणजे त्यासाठीच कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी हा कन्सेप्ट आलेला आहे. आता बघा, CSR वॉज मेड द मॅन्डेटरी इन इंडिया थ्रू द कंपनीज ऍक्ट 2013. म्हणजे हा जे काही CSR रिस्पॉन्सिबिलिटी आहे हे भारतामध्ये कंपनीज ऍक्ट 2013 नुसार बंधनकारक करण्यात आलेला आहे. विथ दिस लॉ इंडिया बिकम द फर्स्ट कंट्री इन द वर्ल्ड टू लिगली रिक्वायर द कंपनीज टू स्पेंड मनी ऑन द CSR ऍक्टिव्हिटी. म्हणजे भारत हा जगातला पहिला देश आहे की त्याला कायद्याने बंधनकारक CSR कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे कंपन्यासाठी हे बंधनकारक करणारा भारत हा जगातील पहिला देश आहे. आणि कशा थ्रू बंधनकारक केलं की कंपनीज ऍक्ट 2013 याच्यानुसार CSR हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे. आणि असा जगातला भारत हा पहिला देश ठरलेला आहे, हे सुद्धा वाक्य आपल्यासाठी महत्वाचं आहे. नंतर बघा, कंपनीज ऍक्ट 2013 मध्ये काय सांगितलं. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा आपल्यासाठी कलम हा आर्टिकल 135 हा कलम महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये CSR म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी हे मेन्शन केलेलं आहे. कोणत्या कलमात, तर कंपनीज ऍक्ट 2013च्या कलम 135 मध्ये CSR ची तरतूद किंवा CSR मेन्शन केलेलं आहे. बघा आता खाली, CSR प्रोव्हिजन अप्लाय टू द कंपनीज दॅट मीट एनी वन ऑफ द फॉलोइंग इन द प्रिसिडिंग फायनान्शियल इयर. आता अट काय दिलेली आहे की नेटवर्थ त्याची किती असली पाहिजे, 500 करोड किंवा त्याच्यापेक्षा जास्त असली पाहिजे. टर्न ओव्हर किती असला पाहिजे, म्हणजे यातली कोणतीही एक क्रायटेरिया सॅटिस्फाय केला पाहिजे. कारण की तिथं काय लिहिलं आपण, मीट एनी वन ऑफ द फॉलोइंग क्रायटेरिया किंवा म्हणजे एखादा कुठलाही क्रायटेरिया यातला म्हणजे सॅटिस्फाय केला पाहिजे. पहिला क्रायटेरिया काय केला दिलेला आहे, नेटवर्थ 500 करोड किंवा त्याच्यापेक्षा जास्त असली पाहिजे. टर्नओव्हर 1000 करोड किंवा त्याच्यापेक्षा जास्त असली पाहिजे. किंवा नेट प्रॉफिट 5 करोड किंवा त्याच्यापेक्षा जास्त असला पाहिजे. या तीनपैकी कोणतेही क्रायटेरिया जर सॅटिस्फाय करत असेल तर त्याच्यावर CSR म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी हे बंधनकारक आहे कायद्यानुसार. आता बघा, सर्च कंपनीज मस्ट स्पेंड ऍटलीस्ट किती, 2% हे व्हॅल्यू फार महत्वाच्या दृष्टिकोनातून आपल्या 2% ऑफ द ऍव्हरेज नेट प्रॉफिट. म्हणजे कोणत्या या ऍव्हरेज ने हे जो क्रायटेरिया नाही खालचा त्याच्या 2% बरं. म्हणजे हे याच्या नाही, टर्नओव्हरच्या किंवा नेटवर्कच्या 2% नाही, हे लक्षात घ्या. ऍव्हरेज नेट प्रॉफिटच्या 2%. द सच कंपनीज मस्ट स्पेंड ऍटलीस्ट 2%. हे 2% सुद्धा व्हॅल्यू आपल्यासाठी महत्वाची आहे. कोणाच्या 2%, तर ऍव्हरेज नेट प्रॉफिटच्या 2% ऑफ द लास्ट 3 इयर्स ऑन द CSR ऍक्टिव्हिटीज. म्हणजे लास्ट 3 वर्षाच्या म्हणजे इथं कन्सिडरेशन केलेलं आहे. आणि किती टक्के, तर ऍटलीस्ट 2% ऑफ ऍव्हरेज नेट प्रॉफिट. जर हे 2% आणि 3 इयर हे असं दोन्ही आकडे आपल्यासाठी महत्वाचं आहेत. नंतर आता बघा, द कंपनीज ऍक्ट 2013 टोटल 470
कलम आहेत. हे काय आपल्याला म्हणजे 470 कलम लक्षात घ्यायची गरज नाही आणि टोटल शेड्यूल त्याच्यामध्ये 7 आहे. तर आपल्यासाठी 7वा शेड्यूल अत्यंत महत्त्वाचा आहे. तर 7व्या शेड्यूलमध्ये काय सांगितलं, की ॲक्टिव्हिटीज व्हिच मे बी इन्क्लुडेड बाय द कंपनीज इन देअर CSR पॉलिसीज रिलेटिंग टू. 7व्या शेड्यूलमध्ये CSRच्या रिलेटेड सगळ्या तरतुदी दिलेल्या आहेत. म्हणून फक्त आपल्याला कंपनीज ॲक्ट 2013चा शेड्यूल 7 महत्त्वाचा आहे आणि कलम किती 135. 135 मध्ये काय दिलेलं आहे, तर CSR म्हणजे काय आणि काय क्रायटेरिया आहे ते दिला आणि 7व्या शेड्यूलमध्ये काय तर CSRच्या अंतर्गत कोणत्या पॉलिसीज आहेत किंवा CSRच्या रिलेटेड काय काय पॉलिसीज आहेत हे शेड्यूल 7 मध्ये दिलेलं आहे. कलम 135 CSR आहे. आणि शेड्यूल 7 मध्ये CSRच्या पॉलिसीज आहेत. आता कोणकोणत्या पॉलिसीज रिलेटेड आहेत त्याच्या, इरॅडिकेट हंगर पॉवर्टी, प्रमोट जेंडर इक्वॅलिटी, वुमन एम्पॉवरमेंट, प्रमोट एज्युकेशन स्किल एम्प्लॉयमेंट, प्रोटेक्ट एन्व्हायरमेंट हे सुद्धा आहे, प्रमोट स्पोर्ट आहे, कंट्रीब्युशन टू द पब्लिक फंडेड युनिव्हर्सिटी, नंतर कंट्रीब्युशन प्रमोट टू इन्क्युबेटर्स, R&D, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, प्रमोट SDG म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, नंतर प्रमोट नॅशनल हेरिटेज आर्ट कल्चर, नंतर कंट्रीब्युशन टू द गव्हर्नमेंट रिलीफ फंड, नंतर मेजर द बेनिफिट ऑफ आर्न फोर्सेस फेटर्नस वॉर विडो अँड देअर डिपेंडन्स म्हणजे ओव्हरऑल सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी याच्यामध्ये आहेत. तर काही जरी आलं तर काय येणार आहे सर, आपलं शेड्यूल नंबर 7 येणार. नंतर बघा, आता CSR रूल इफेक्टिव्ह फ्रॉम 1/4/2014 अंडर द आर्टिकल 135 ऑफ द कंपनीज ऍक्ट 2. पहिलेच आपण मेन्शन केलेलं आहे की CSR आर्टिकल 135 मध्ये दिलेला आहे कंपनीज ऍक्ट 2013च्या. आता त्याच्यामध्ये काय टोटल 9 रूल्स आहेत. आता रूल नंबर 3 कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ॲज पर द 135 ऑफ कंपनीज ऍक्ट. रूल नंबर 4 CSR ऍक्टिव्हिटीज आहे. रूल नंबर 5 CSR कमिटीज आहे आणि हे सगळ्यात महत्वाचं आपल्यासाठी आहे रूल नंबर 6 CSRच्या पॉलिसीज जे शेड्यूल 7 मध्ये होतं ना, तर ते कुठं ठरलेलं आहे, तर रूल नंबर 6 जो काय CSR पॉलिसी. आता इथं आपल्याला क्वेश्चन काय काय येऊ शकतो याच्यामध्ये, कलम 135 आला तर येते, शेड्यूल 7 आला तर येऊ शकते आणि रूल नंबर 6 मध्ये CSR पॉलिसीज आहेत. मग त्या कोणत्या पॉलिसीज आहेत ते शेड्यूल 7 मध्ये दिलेलं आहे. रूल नंबर 6 मध्ये काय CSRच्या पॉलिसी. आता 3 गोष्टी आता कन्फ्युज होण्याचं कारण नाही. कंपनीज ऍक्ट 2013च्या 135 मध्ये CSR ची तरतूद आहे. शेड्यूल 7 मध्ये CSRच्या पॉलिसीज आहे. रूल नंबर 6 मध्ये CSR म्हणजे शेड्यूल 7 मध्ये कोणत्या पॉलिसीज आहेत हे शेड्यूल 7 मध्ये दिलेलं आहे आणि रूल नंबर 6 मध्ये काय दिलेलं आहे की CSRच्या पॉलिसीज. हे रूल नंबर 6 शेड्यूल 7 मध्ये कोणत्या पॉलिसीज आहेत ते शेड्यूल 7 मध्ये दिलं. कलम 135 मध्ये CSR मेन्शन केलेलं आहे. आता नोट ऑल द रूल्स जनरली अलाइन विथ द शेड्यूल 7 ऑफ द कंपनी ऍक्ट 2013 म्हणजे हे सगळे अलाइन कोणासोबत आहे, शेड्यूल 7 सोबत अलाइन आहेत. होप करतो बऱ्याच गोष्टी काही गोष्टी समजल्या असतील तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.